मुंबईत आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि गणेशोत्सवाचा जल्लोष एकाच वेळी बघायला मिळाला। मुंबईचा परिसर दुमदुमून गेलेला होता। गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलेली होती। अवघे काही दिवस उरलेले असताना आता मुंबईमध्ये गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मी सध्या लालबाग परळच्या या परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये आता कार्यशाळेतून गणेश मूर्ती या मंडपाकडे किंवा गणरायाच्या मंडळामध्ये आता जाताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हे सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या आता कार्यशाळेतून निघालेल्या आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा मुंबईचा लंबोदर आहे आणि त्याचबरोबर आपण जर त्याच्या मागे पाहिलं तर कुर्ल्याचा महाराजा अशी दोन मंडळ सध्या आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये आज अनेक आगमन सोहळे पार पडताना पाहायला मिळतात। शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मंडळांनी आपल्या कार्यशाळेतून मूर्ती या मंडपात नेण्यासाठी त्याचं आयोजन केलेलं आहे आगमन सोहळ्याचं। आणि ही सगळी गर्दी आपण पाहतोय लालबाग आणि या संपूर्ण परळच्या परिसरामध्ये। खरं तर लालबाग परळ हे गणरायाचं खरं तर हे प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं, कारण की इथे ही भक्तांची मांदियाळी आपल्याला या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी सुद्धा यामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण ज्या मार्गावर आहोत तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भायखळ्यावरून हा मार्ग सायनच्या दिशेने जाणारा आहे। मात्र या मार्गामध्ये दोन कार्यशाळा असल्यामुळे हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सध्या खोळंबलेला पाहायला मिळतो। यातल्या काही मार्गांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर सुंदर अशा आकर्षक बाप्पाच्या मूर्ती आता भक्तांच्या भेटीसाठी मांडवामध्ये रवाना झालेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं आज स्वातंत्र्य दिनाचा दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इथे उत्साहाच्या वातावरणात बाप्पाचा आगमन सोहळा हा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। आणि आज खरं तर शनिवार स्वातंत्र्य दिनाचा दिवस 15 ऑगस्ट आणि आज सुद्धा मोठ्या संख्येने गणेश मूर्त्या या कार्यशाळेतून निघालेल्या आहेत आणि आगमन सोहळा सुद्धा आपल्याला उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमचा मी धनंजय दळवी, बुढारी न्यूज, मुंबई।